मला खूप दिवस फिलिंग येत नव्हतं की मी सिनियर झालो आज जरा वाटतंय मला नाही, कारण बरीच मंडळी पहिलं म्हणजे खरं सांगायचं वाटतं मला आणि ते गेन केल्यानंतर मी नामाने पहिल्या चित्रपटात माझे काम केलं. प्रसाद खांडेकर घाबरला होता बा मी घ्यायला यायला, सारखा मला फोन करत होता, दादा कसं रे दादा, म्हटलं काय 2 मार मस्त होईल. सुधीर नारकर जे आमचे तुमचे निर्माते आहेत त्याला आयुष्यात पहिल्यांदा मी नाटक उभं केलं. तशी बरीच मंडळी आहे, म्हणजे अगदी सचिन मोठे सुद्धा मुंबईत पर्यंत आला होता. सचिन आणि सचिन मोठे अँड सचिन गोस्वामी जे पहिल्यांदा 31st दूरदर्शनला कार्यक्रम केला होता तेव्हा विजय कदम, जेवण वाडकर, प्रदीप पटवर्धन. तर ह्यांच्या बरोबर म्हणजे आता जे घडतंय जे लोक आहेत आणि स्वतः ऑफकोर्स आपण तर लहानपणापासून बघतोय माझ्यापर्यंत त्याच्या पण, तर एक चांगलं घडतंय. हास्य क्षेत्रात तर बाय डिफॉल्ट खूप सुपर आहे, खूप ग्रेट आहे. आणि प्रसाद म्हणा, प्रतिमेश म्हणा, जय भंडारी आणि नमा, स्वप्नील स्वतः, प्रार्थना, सगळी गँग ही खूप चांगलं घडतंय. सुनीलने पहिल्या सिनेमा केला आणि सगळं हे एक पॅकेज आहे. रोहनची गाणी, प्रशांतची लिरिक्स, एक छान घडतंय. एक छान कॉमेडी यायलाच हवी. कारण आम्ही पण शिकलो ते आज सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शिकलो आम्ही. मग त्या फाईटला मी सगळ्यात ज्युनियर आणि ह्या फाईटला मी सगळ्यात सिनियर असं म्हटलंय मी. आणि ते हे घडताना बघतोय तो खूप बरं वाटतं. आणि ते येणं माझं कर्तव्य असं सगळे मित्र आणि सुधीर माझा बँकेतला मित्र अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला, तिकडे बरीच मेहनत केली, काम केलं, आज मराठी सिनेमा करतोय. म्हणजे मध्ये मी सुनीलला फोन केला होता की चित्रपट नावाची शाखा उघडायची आहे, तर तू मदत करशील का? तू म्हणत होता हो करूया, तर आपण काहीतरी ओळख आपण तिकडे एक शाखा. पण आणखी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आणि असेच ही फिल्म सुद्धा बघताना खूप कठीण, कॉमेडी खूप कठीण आहे, खूप सोपी वाटते तुम्हाला, खूप सोपी वाटते, पण ती फार मॅथमॅटिकली खूप छान फिल्म ट्रेलर वरनं वाटते मला. आणि इंटरेस्टिंग फिल्म होणार आहे आणि सुपर होणार आहे. कारण 28 फेब्रुवारी ही जी डेट आहे ना ती फारशी पॉझिटिव्ह फिलिंग काय मला माहित नाही, त्याचं लॉजिक काय मला माहित नाही. आल्यापासून ती डिझाईन छान आहे 28 आणि ती चांगलं फिलिंग येत आहे. सुपर डे बाय, सुपर डे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने मला वाटतं अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि ही खरी गोष्ट आहे की कॉमेडी करणं सोपं नाहीये, पण मराठीचा खरा जीव कॉमेडीत आहे. आणि 28 फेब्रुवारीला ही फिल्म रिलीज होणार आहे.